ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू असतानाच ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये गणेश नाईक यांच्या जनता दरबार घेण्यात येत आहे. सोमवारी गडकरी रंगायतमध्ये झालेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमास भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. गणेश नाईक यांनी देखील दांडी मारली होती. आता त्याच गडकरी रंगायतमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार भरवण्यात आला आहे. तर कथित टीडीआर घोटाळ्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटलाय. महायुती सरकारमध्ये एकत्र असतानाही नवी मुंबई आणि ठाण्यातील विकास धोरणांवरून हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत. आज गणेश नाईक यांनी या प्रकरणी हायकोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही टीडीआर द्या. त्यावेळी आयुक्तांनी काही भूमिका मांडली नाही. त्यानंतर तोच विषय सुप्रीम कोर्टात गेला. तो भाग SGNPचा होता. त्यात पार्कचे इन्फो सेन्सिटिव्ह झोनमध्ये टीडीआर दिला जात नाही अशी आपली माहिती असल्याचं सांगितलं. 2700 नाही तर तो 4000 कोटींचा टीडीआर आहे. ज्या जागेचा वापरच होणार नाही अशा जागेसाठी ठाण्याच्या जनतेने का भार सहन करावा? ठाण्यातले लोक सुप्रीम कोर्टात जाणार. नवी मुंबईतील एक संस्था देखील जाणार आहे. जनता जागृत आहे. आपल्याला पाहिजे म्हणून काहीही करता येणार नाही. याचे करते करूते कोण हे आपल्याला माहीत नाहीत असंही गणेश नाईक यांनी सांगितलं. त्यानंतर गणेश नाईक यांनी नक्कीच स्टे देण्यास उशीर झाला, परंतु बैल गेला आणि झोपा केला असा विषय झाला असून डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात वीज पाणी लागतं. नॉईज पोल्युशन तिथे होतं. डेटा सेंटर हवे PM यांनी सांगितलं आहे, परंतु या सेंटरला आपल्याला वैयक्तिक विरोध आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच कार्यक्रमाच्या गैरहजेरीवर बोलताना गणेश नाईक यांनी कोणता कार्यक्रम झाला, आपला OSD आपले PA इथे बसले आहेत, त्यांना विचारा आपल्याला निमंत्रण होतं का? आपल्याला निमंत्रण नव्हतं, परंतु आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. मान देव जर कोणी बोलवलं तर आम्ही जातो. तरीही आपण काही राग मानत नसून आपण काही नाराज होत नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीच्या मोबदल्यात एका खासगी कंपनीला 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर विरोधी पक्षांनी विशेषतः जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्या वन खात्यावर संशय व्यक्त केला होता. या आरोपांवर उत्तर देताना गणेश नाईक यांनी वन विभाग चुकीच्या गोष्टींच्या विरोधात असल्याचं सांगितलं आणि ठाणे TDR घोटाळा प्रकरणावर सखोल माहिती मागवली असल्याचंही सांगितलं. TDR आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱ्या वाढीव FSIच्या संदर्भात नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर निशाणा साधला होता. त्यांचं दिलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनात आणून त्यांच्या व्यथा कथा आणि मी त्यांना सांगितले की शेवटी नुसते प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा पॉलिटिकल अँगलने तुम्ही प्रयत्न करतानाच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. कोणी त्या घटकांनी. आणि मी त्यांना आपल्या समोरच सांगितले त्यांना, म्हणजे तिन्ही स्तरावर तुम्ही प्रयत्न करा. न्यायालयाला निश्चितपणे जर एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन त्याच्यामुळे जर का त्या ठिकाणी लोकांच्या जीवनावर परिणाम होणार असं तर माननीय न्यायालय त्याला निश्चितपणे लोकांना प्रतिसाद देईल. तिसरा विषय, दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यावधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवर 12% करवाढ केली जाते.
त्यामुळे आधी थकबाकी वसुली करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी मालमत्ता कर वाढवण्याच्या भूमिकेला विरोध केला. महापालिका प्रशासन 10 वर्षांनी करवाढ करत असल्याचं म्हणत असलं तरी यंदा होणारी करवाढ ही तिसऱ्यांदा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वैधानिक लेखापरीक्षणात 2018 मध्ये 176 कोटी रुपयांची थकबाकी असून आतापर्यंत 600 कोटीहून जास्त थकबाकी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडे कोट्यावधींची मालमत्ता कर थकबाकी असून ती वसूल करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असताना सर्वसामान्यांवर मात्र 12% मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे. हा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय असून आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. खोपट येथे भाजप कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हाजूर येथील SRA प्रकल्पाचे विकासकही उपस्थित होते. रहिवाशांची भाडी थकवण्यात येऊन त्यांना घरही मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. याबाबत केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर विकासकांना रहिवाशांच्या इमारतींचं बांधकाम सुरू असून त्यांना लवकरच घरं देण्यात येतील असं कबूल केले. तसंच रहिवाशांना भाडी देण्यास सुरुवात केल्याचंही विकासकानं स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचं चित्र आहे. शहरात वाहतूक शाखेला मदत करणाऱ्या सुमारे 150 वॉर्डन कर्मचाऱ्यांना गेले 4 महिने पगार देण्यात आला नसून कंत्राटदारानं किमान वेतन, विमा, इतर सुविधा याबाबत कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली असून संबंधित ठेकेदारांचं कंत्राट रद्द करून 2 दिवसात वॉर्डनचे पगार देण्यात यावेत अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी दिली. अतिक्रमणाबाबत तक्रारींचा ढीग वाढत असून अनधिकृत मजलेही चढत आहेत. आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी करत आमदार केळकर यांनी लवकरच ज्या सहाय्यक आयुक्तांनी मोठे पराक्रम केले आहेत त्यांची नावं समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. आणि त्या ठिकाणचे विकासक बघा, काही वेळेला ज्या वेळेला आपण समन्वय साधायचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही समन्वयातून देखील प्रश्न सुटतात आणि ज्या ठिकाणी समन्वय होत नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही त्यावेळेला आपल्याला संघर्ष देखील करून ते प्रश्न सोडवायला लागतात. तर त्या ठिकाणचे विकासकच आले होते आणि त्यांनी सर्व त्यांचा काही प्लान आहे तो समोर ठेवला की आम्ही हे जे 90 लोक राहिलेले आहेत त्यांना जी बिल्डिंग आम्ही आता बांधकाम पूर्ण करतोय त्या ठिकाणी देणार आहोत. त्यांची जी भाडी आहे ती भाडी देखील येणाऱ्या ठराविक दिवसामध्ये त्यांना देणार आहोत. त्यांनी भाडी द्यायला पण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने मला असा विश्वास वाटतोय की त्यांचं काम जे आहे हाजुरीला जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं काम जे आहे ते मार्गी लागू शकतं. अनेक फसवणुकीचे देखील विषय हे या ठिकाणी आलेले होते. एकाने 23 लाख रुपये दिले एका कंपनीमध्ये की त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना काही जास्तीचा इंटरेस्ट मिळेल. सुरुवातीच्या काळात मिळाले, त्याच्यानंतर गेले. काही ब्रोकरेजचं काम करतात, ऑफिशियली त्याची नोंद असते, परंतु प्रत्यक्षामध्ये बिल्डर त्यांची फसवणूक करतात. बिल्डर रहिवाशांचीही करतात आणि यांचीही करतात. अशी काही काही उदाहरणं या ठिकाणी आहेत. तर त्या संबंधामधला देखील प्रश्न या ठिकाणी आला होता. याच्यामध्ये हा जो मालमत्ता कर आहे महापालिकेमध्ये आता तो प्रस्तावित आहे. मालमत्ता करच्या बाबतीमध्ये त्यांनी 12% वाढ सुचवलेली आहे आणि असं दाखवत आहेत की 11 वर्षानंतर वाढ करणार आहोत. परंतु ही वाढ जी आहे ती तिसऱ्यांदा केली जाते. माझा बेसिक प्रश्न आहे महापालिकेला, आता तुम्ही वाढ करायला निघालेत परंतु ते अयोग्यच आहे. ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं, हनुमंत जगदाळे यांचं प्रतिपादन. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा प्रस्ताव कोणत्याही नगरसेवकाच्या विरोधाशिवाय एकमतानं मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव बहुमताने नव्हे तर सर्वानुमते मंजूर झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी केलाय. महापालिकेच्या सभागृहात कोणताही विषय मंजूर करण्यापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते.
या बैठकीत विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यानुसार सभागृहाचं कामकाज चालतं. करवाढीच्या विषयावरही सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यामुळे महासभेत या विषयाला कोणत्याही सदस्यानं विरोधात मतदान केलं नसल्याचं जगदाळ यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं कोणाशीही गद्दारी केली नाही. गटनेत्यांच्या बैठकीत जे ठरतं त्याची अंमलबजावणी शिवसेना पक्ष करत असतो. त्याला जर गद्दारी म्हणत असतील तर याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, असा पलटवार जगदाळ यांनी विरोधकांवर केलाय. महसूल विभागासाठी करवाढीतून सुमारे 1,600 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या महापालिकेचं उत्पन्न सुमारे 900 ते 1,100 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ज्या मालमत्तांवर अद्याप कर आकारणी झाली नाही, तसंच निवासी वापर दाखवून प्रत्यक्षात व्यावसायिक वापर सुरू असलेल्या मालमत्तांवर योग्य पद्धतीनं कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी मुंब्रा आणि दिवा विभागापासून विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नाही त्या मालमत्तांची नोंद करून कर आकारणी करण्यात येणार असून व्यावसायिक वापर असलेल्या मालमत्तांवर त्यानुसार कर आकारला जाणार असल्याचंही हनुमंत जगदाळ यांनी सांगितलं. शिवसेनाने कोणाशीही गद्दारी केलेली नाही. मागच्या वेळेला पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रसंग आला होता. जे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरतं ते शिवसेना पक्ष त्याची अंमलबजावणी करतो. आता त्याला जर तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर नाही त्याबद्दल काय बोलू शकत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये विषय येतात आणि ते मंजूर केले जातात. त्यांचा तोच मुद्दा आहे की चर्चा करायचं ठरलं असताना मीटिंगमध्ये चर्चा आम्हाला करू दिली नाही. चर्चा केली, आमच्या राम रेपाळे यांनी चर्चा केली, त्याच्यावर कोणी उठलंच नाही, चर्चाच नाही केली. राम रेपाळे स्वतः बोलले त्या विषयावर. भाजपच्या चर्चा बोलूच दिलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बोललं तर बोलू दिलं नाही का? सभागृहामध्ये तर सगळेच विषय बोलत होते. ते बोललं नाही असं कधीच नाही होत. सभागृहात बोलू देत आणि- नाही, आमचा आवाज दाबला जातोय. 6 महासभेत असाच प्रकार घडलेला आहे असं देखील त्यांचा आक्षेप आहे. हे बघा, सभागृहामध्ये मी परत एकदा आपल्याला निश्चित प्रकारे सांगतो की सभागृहामध्ये ज्या वेळेला अजेंडा येतो त्या अजेंडावरती ज्यावेळेस चर्चा होते, ती चर्चाच्या अगोदर गटनेत्यांची सर्वांची बैठक होते. गटनेत्यांच्या बैठकीनंतर प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची बैठक होते, नगरसेवकांची. आणि गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते आपापल्या गटांना सांगण्याची प्रत्येक गटनेत्याची जबाबदारी असते. आणि जे ठरलेलं आहे ते केलेलं आहे. आणि सर्वांना चांगलं माहीत आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि काय केलं तर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल. गेली 11-12 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ झालेली नाही. 500 कोटी किमान म्हणजे मायनस बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे. आणि महापालिकेचं शेवटी संस्था चालवताना ते सुद्धा एक विश्वस्त आहे. विश्वस्त या नात्याने त्यांना पण चांगल्या प्रकारची कल्पना आहे. पण मला समजत नाही की मग सभा झाली, एकमताने ठराव मंजूर झाले आणि एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर कोणी आमच्याशी असं वागलं तसं वागलं जर म्हटलं तर ते कितपत योग्य आहे. ठाण्यातील परिवहन कार्यक्रमाला भाजप नेत्यांची अनुपस्थिती, महापालिका करवाढ, वंदे मातरम, लघुउद्योगांचं स्थलांतर आणि महापालिका महासभेच्या थेट प्रक्षेपणासह विविध मुद्द्यांवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाष्य केले. भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीवर केळकर यांनी केवळ कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांचे मराठीवर प्रेम आहे असं मानण्याचं कारण नाही, विविध कार्यक्रमांची गर्दी असल्यामुळे अनेकदा उपस्थित राहणं शक्य होत नसल्याचं सांगितलं. महायुतीमध्ये मतभेद असले तरी श्रुती युद्ध नाही. ठाणे जिल्ह्यात विविध विषयांवर मतभेद होतात, मात्र युती म्हणून एकत्र लढतो. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. संबंधित कार्यक्रम हा शिवसेनेचा नव्हे तर शासनाचा कार्यक्रम होता असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांच्या वंदे मातरम संदर्भातील वक्तव्यावर केळकर यांनी टीका केली. ठाणे महापालिका करवाढीवर देखील केळकर यांनी आधी थकीत मालमत्ता कर वसूल करण्याची मागणी केली. तर काँग्रेस नेते चेन्नतीला त्यांचा तिरंगा केक प्रकरणावर केळकर यांनी जाणीवपूर्वक अशा घटना घडत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी केली. वंदे मातरम म्हणत अनेकांनी देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे अशा विषयांमध्ये तारतम्य पाळलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
ठाण्यातून लघुउद्योगात स्थलांतर होत असल्याबाबत केळकर यांनी केवळ मराठीचा बोलबाला करून चालणार नाही, तर मराठी उद्योजकांना ताकद देणं आणि मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिका महासभेच्या थेट प्रक्षेपणाला केळकर यांनी समर्थन दिलं. जनतेचे प्रश्न घेऊन महापालिकेचं कामकाज चालतं, त्यामुळे ठराव कसे येतात आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं काम करतात हे जनतेलाही समजलं पाहिजे. विधानसभा आणि लोकसभेचं कामकाज थेट प्रक्षेपित केलं जातं, त्याचप्रमाणे महापालिका महासभेचं कामकाजही लाईव्ह करण्यास काहीही गैर नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. मालमत्ता कर जो आहे तो वाढवला गेला आणि विशेष करून घोडबंदरमध्ये ज्या रस्त्यावर गाड्या असतात त्यांना पार्किंग चे चार्जेस जे आहेत ते दर तासाला 10 रुपये का 2 तासाला 10 रुपये असे लावण्यात आलेले आहेत. आपला मतदारसंघ आपण आमदार म्हणून आपल्याला योग्य वाटतं? नाही, मालमत्ता कर जो आहे, मी तर पत्र देऊन सांगितलेलं आहे की मालमत्ता करामधनं जेवढी तुम्हाला जास्तीची रक्कम मिळणार आहे ती आधी वसूल तर करा. मी तर यादी दिलेली आहे 2016 पासून किती मालमत्ता कराची वसुली बाकी आहे, ती जवळजवळ 500-600 कोटीपर्यंत जाईल. बरं, यांच्याकडे ते रिपोर्ट पण नाही, ऑडिट रिपोर्ट जे स्टॅच्युटरी ऑडिट आहे त्याच्यामध्ये 2018 पर्यंत 279 कोटी मालमत्ता कर तुम्ही वसूलच केलेला नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही लावायला जाता, पण जो वसूल करायचा आहे तो तर करा पहिले. त्याच्यानंतर 500 ते 550 कोटी रुपये तुम्ही निरनिराळी जी न्याय्य वसुली करायला पाहिजे ती केलेली नाही. आणि तुम्ही छाती बडवत जर फिरत असाल की पैसे नाहीत, हे नाही ते नाही, छोट्या छोट्या गोष्टींना समाजोपयोगी आमच्या झोपडपट्टीवासियांसाठी ज्या काही योजना त्यांच्याकरता ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्याच्याकरता तुमच्याकडे पैसे नाहीत. अनेक थकबाकी यांची बाकी आहे आणि प्रशासन जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे फेल गेलेलं आहे. म्हणूनच एवढी रक्कम जी आहे ती थकबाकी म्हणून दिसते. पण याचा फटका सामान्य ठाणेकरांना बसणार, कारण खरेदी विक्रेता मालमत्ता इकडे राज्य सरकार म्हणते की आम्ही कुठले कर लावणार नाही, वाढीव करणार नाही, बऱ्याच गोष्टी सूट दिली जाते, सवलत दिली जातात, मोफत अनेक योजना. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनानं मतदार यादी विशेष फेरबदल मोहीम अंतर्गत नियोजित कामं अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि 100% यशस्वीरित्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठलाय. जिल्ह्यातील एकूण मतदार यादी भाग 6,894 होते, तर एकूण BLO संख्या 6,894 होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना अचूक आणि सविस्तर प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सर्व BLOंचं प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून त्यांना क्षेत्रीय कामकाजासाठी सज्जही करण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्व मतदार यादी भागांचे अर्ज डाउनलोड करण्याचं कामही पूर्णत्वास नेण्यात आले. प्रारूप मतदार यादीनुसार नोंदणीकृत असलेल्या एकूण 4,63,143 मतदारांचे सर्वच्या सर्व 100% EF मुद्रित करण्यात आले आहेत. त्यानंतर क्षेत्रीय पातळीवर BLOंच्या माध्यमातून सर्वच्या सर्व 4,63,143 EFचे मतदारांपर्यंत 100% वितरण यशस्वीरित्या करण्यात आले. या प्रक्रियेत 0% म्हणजेच एकही EF अविरत किंवा प्रलंबित राहिला नाही. त्यासोबतच EF डिजिटायझेशनचं कामही प्रशासनानं जलद गतीनं पूर्ण करत आतापर्यंत 2,65,482 इतके डिजिटायझेशन पूर्ण केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य दिशानिर्देश दिले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राखत क्षेत्रीय अडचणी सोडून कामाला गती दिली आहे.
आहे.